याची उत्कंठा प्रत्येकाला आहे. प्रत्येक जण याच गोष्टीची वाट पाहतोय, कोणताच संघ या चषका लावून सावतोय. अनेक आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रत्येकाला प्रतीक्षा असते या दिवसाची, या क्षणाची. बाणडोंगरी प्रीमियर लीग BPL कधी येते, कधी आयोजित केली जाते, कधी खेळायला मिळेल. खरं तर 10-12 स्पर्धा सातत्याने असोसिएशनच्या माध्यमातून, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात. परंतु ही स्पर्धेचा रुतबा ऑरा जो आहे ना, काही वेगळा आहे. त्यामुळे या स्पर्धेची वाट प्रत्येक जण पाहत असतो. तो क्षण आला आणि अर्थात तो शेवटाचा दिवस आधी या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होईल. एक फ्रेश मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. टॉस जिंकल्यानंतर हल्क स्मॅशर संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळते आहे. सोबत सुतार मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉल इथून मात्र आपण पहिला वेगाने टाकलेला पाहायला मिळतोय. पिचिंग आउटसाइड दी ऑफ. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये केला. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मनोमत सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधून चेंडू वाईडिस्ट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. सणसणी दणदणीत खणखणी चौकार. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखडा हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध गॅप मध्ये खेळला होता. चौकार टोकला. काय ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचती. अकबर शेखला ड्रायव्हिंग स्कूल काढायला काय हरकत नाही आहे. ज्या रीतीने त्याने ड्राईव्ह केलेले आहेत. ऑन साईडला केला क्षेत्ररक्षक बिगारी होता. सिंगल इथूनही पाहायला मिळाली आहे. 6 धावा राहुलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. 6 ऑन दी बोर्ड आहेत. 6 धावा राहुलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर एक मोठं लक्ष उभं केलं जाईल की नाही याची चर्चा सातत्याने होते, कारण बॅटिंग वाटायला आलेली आहे. फिरोज खान ऑल ओव्हर फुल टोल आहे. ऑन साईडला फुल टोल वसूल केला, फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
सुबोध सुतारचा गदा तर मला वाटतं 2 बोनस मिळू शकतील या स्पर्धेनंतर, कारण तो स्कोरिंगही करतोय आणि डीजेचंही काम करतोय. एक व्यक्ती एक भूमिका अनेक. कौतुक त्याचंही करायला हवं. तो गाड्यांची मैफिल सजवतोय, स्वतः स्कोरिंग देखील करतोय. धावलकावरती 22 आहेत. 22. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फिरोज खान नावाचं सुनामी आणि वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जी धावांची सुनामी आणतोय. 22 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. गोलंदाजी मार्कवरती प्रणय आग्रे येत असताना पाहायला मिळतोय. प्रणय आग्रे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये त्याला आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडला यावेळेला अकबर शेख 2-5 वरती अकबर बॅटिंग करतोय. त्याचाही झंझावाती खेळ पाहायला मिळाला. एक चौकार त्याने ठोकलेला आहे, त्यामुळे या षटकामध्ये त्याची बॅटिंग महत्वाची राहील. कुतूहलाचा विषय राहतो ना की धावा सातत्याने गोळा करण्याकडे कल राहिला या दोन्ही फलंदाजांचा. यावेळेला पहिलाच बॉल सुरुवात झाली या षटकाची. इथून मात्र ऑन साईडला केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यांना धावा मिळाल्या त्या 2. तिहेरीचा प्रयत्न झाला आणि तिसरी घेत असताना माघारी परतावा लागेल. फलंदाज अकबर शेख रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एकदम भारी वाला. चोवीस धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. 24 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 24ला 1 आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल इथे आणखीन एक फटका. दमदार आणि दर्जेदार बॅटिंग. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये फिरोज खान बॅटिंग करतोय. रन्स मिळतील. याही बॉलवरती 3 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. धावलकावरती धावा 27 आहेत. अभी देखे कहा है जलवे हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. घाबरणारे वेगळे होते. फिरोज खान वेगळा आहे. अमित मैदानाच्या आतमध्ये त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन. तैनात आहे. सिंगल मिळते. अमित एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. झेल सातत्याने त्याने चांगले टिपलेले आपण पाहिलेले आहेत. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाहतोय. धावलकावरती बनलेले आहेत. ते एकंदरीत 28 20 ऑन बोर्ड. 28 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅटर बीट, विकेट कीपर बीट, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. पंचांचा इशारा येईल. हा 22 आहे आणि धाव मिळतात त्याच्यावर. 22चा चौकार. चौकार आलाय. 32 ऑन दी बोर्ड आहेत. चौकाराच्या मदतीने एकंदरीत धावा सातत्याने येत आहेत. फिरोज खेळतोय. 6 बॉल 19, 2 षटकार 1 चौकार. 316चा स्ट्राईक रेट आहे. 100च्या स्ट्राईक रेटने अमित कोळेकरला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. प्रणयचा पुढचा बॉल. काही वेळेला आपल्या मिस जाणीवपूर्वक बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवला होता. क्रीजचा वापर करतोय. ऑन साईडला टार्गेट करतोय. त्यामुळे की काय जिथे फिरोज त्याच्या अगेन्स्ट हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळतोय. 32ला 1 आहे. 32 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल बाहेर होता आणि त्याला बाहेरच मारलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. $38 ऑन दी बोर्ड. 38 बनलेले आहेत. षटकार बाला मिळाला. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल.
फेकून दिला डीप बॅकवर्ड पॉइंटला. 25 वरती नॉट आउट फिरोज खान खेळतोय. 38 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाफुलकावरती 38 धावा. धावगती 19 पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर 95 दाखवतोय. धावा बनतील का? ज्या रीतीने फिरोजची बॅटिंग पाहायला मिळाली आहे, ज्या रीतीने तो तुटून पडतो गोलंदाजांवरती, हल्ले आणि हल्ले सातत्याने त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवरती आयुष चव्हाणला आपण पाहत आहोत. आयुष गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. हे षटक महत्वाचं आहे. मागील षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. मागील षटकामध्ये 12 आल्या. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलंय तर 22 येत असताना पाहायला मिळाल्या. एक्स्ट्राच्या धावा जास्तीच आहेत. त्याच कारणाचा स्कोर कार्ड दर्शवता 38 धावा आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. रनवे मध्ये काही अंशी फेरबदल बिघाड झाला. आयुष डेड बॉल पंचांचा इशारा आहे. तो मृत चेंडू. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतो आहे ओव्हर द विकेटने. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. धक्का दुसरा. अमित आउट. महत्वाचा लागलाय. फलंदाज बाद होत असताना मला मिळालाय. 38 लॉस ऑफ 2 विकेट. शाहिद शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतोय. फिरोज खान या संघामध्ये ऍड झाल्यानंतर या संघाची पॉवर आणखीन वाढलेली आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज दूर राहील. सिंगल येत असताना मला मिळते. सुपरमॅन स्क्वॉड या टीमला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुपरमॅन स्क्वॉड. आणि होय, सुपरमॅन स्क्वॉड संघाचा सुपर डुपर परफॉर्मन्स आपण पाहतोय. 39 ऑन दी बोर्ड आहेत. 39 धावा दाफुलकावरती. 2 फलंदाज बाद. स्ट्रायकर एंडला सध्या दगडीला फिरोज खान यांना आपण पाहायला मिळतात. 8 बॉल 25. 312चा एलडी स्ट्राईक रेट. 3 षटकार 1 चौकार. मैदानाच्या आतमध्ये फिरोज बॅटिंग करत आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फाईन लेगला टार्गेट केलाय. अलॉंग विथ द कार्पेट. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आई येतोय फिरोज खानच्या बॅटमधून चौकार. राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. इस राउंड में मेहमान बनकर आया कर. एक तो तुझे ही बख्शे एक राउंड की सल्तनत. ये तेरी हुकूमत है. ये तू सुल्तान बनकर आया कर. दर्जेदार बॅटिंग करतो हा खेळाडू. पुन्हा एकदा लिडिंग एज. यावेळेला क्षेत्ररक्षक आलाय. कॅच ड्रॉप. नशिबाच्या गोळ्या खाऊन आला आज फिरोज मैदानाच्या आतमध्ये. 44 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 2 विकेट. 10 चेंडू 30 धावा. नॉट आउट है फिरोज. नसीब भाई हमेशा ही बहादुरों का साथ देता है. ऑन दी बोर्ड है. लॉस ऑफ 2 विकेट. ज्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. रन सातत्याने येत आहेत.
यावेळेला फुलवलेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आला, सिंगल मिळाली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल घेते संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 45 धावा, 2 फलंदाज बाद. अद्याप आपण पाहिलं तर येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी राहिला तो 13 बॉल आहेत, 30 धावा तर फिरोजने बनवलेल्या आहेत. आणखीन एक अर्ध शतक येतं की काय? यावेळेला मागील बॉलवरती कॅच ड्रॉप झाला होता आणि पुढच्याच बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. फिरोज खानच्या बॅटमधून षटकार. करायची नाही. एकावन्न धावा, 51 ऑन दी बोर्ड. अर्ध शतक कंप्लीट झालंय. 11 बॉल 36 धावा. फिरोज खान बॅटिंग करतोय. 51 ऑन दी बोर्ड आहेत. ज्या वेगाने धावा येत आहेत, फिरोज जशी बॅटिंग करतोय, अगदी दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. मॅजिकल बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याने स्विच हिट केले, त्याने ड्रॉई केले, त्याने कट केले, त्याने पुल केले. ऑन साईडला फाईन लेगला त्याच्या बॅटमधून स्ट्रोक चांगले पाहायला मिळालेत. 51 ला 2. $51 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 12 बॉलचा खेळ बाकी राहिला. अद्याप आपण बाद षटक क्रमांक जिथे मात्र 4 मध्ये गोलंदाजी मार्क वर्दी. हर्षित दाखल होत असताना मला मिळतात गोलंदाजी मार्क वर्दी. हर्षित गोहिल यांना आपण पाहत आहोत. हर्षित गोहिल यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. धावा निश्चित मिळतील. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. केवळ एक सिंगल घेते, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय फिरोज खान. केवळ एकरी धावा, 52 पडलेले आहेत. थोडी काळजी घ्या, इंजरी पासून दूर राहा. सर सलामत तो पगडी 50. धावताना स्वतःला सांभाळा, स्वतःला आवरा. 52 ला 2 आहेत. 52 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. फिरोज स्ट्रायकर इन वरती बाला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला वेगाने, इथून मात्र फलंदाज बाद. धक्का लागलेला बाला मिळतोय महत्वाचा. धक्का क्रमांक 3. फिरोज खान बॅक टू द पवेलियन.
यावेळेचा बॉल लोड फुलटो जिथे मात्र घडला तरी काय पुढच्याच बॉलवरती आणखीन धक्का लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाज बाद पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय हर्षित. दोन विकेट, 2 बॉल 2 सफलता, 1 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. अद्याप प्रकाश नाटेकर यांच्या नावावरती तो विक्रम पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहिला हर्षितच्या नावावरती हा विक्रम नोंदवला जाईल का. हॅट्रिकचा बॉल आहे आणि या बॉलवरती फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय नवीन बॅटर मोहीन शेख यांच्या माध्यमातून होतो. परंतु यावेळेचा बॉल इथून मात्र सिंगल निश्चित येते. दोरीचा प्रयत्न करण्यात आला. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. नेम लागला आणि गेम झालाय. मरणाचा बीट ची वाट प्रत्येक जण पाहत होता. तो आला बॅटिंग साठी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिद्धेशला आपण पाहतोय. 3 बॉल 3 षटकार जर का ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोहित सुतार यांच्या माध्यमातून देण्यात येईल. संकेत आहेरे यांच्याकडून 500 रुपये. एक षटकाराला 1000 रुपये. किती झाले पूर्ण मॅच मध्ये 3 षटकार मारले तरी 1000 रुपये. प्रकाशजी मोहीनने 6 मारले तर 500 रुपये कॅश प्राइज असेल ते अर्थात फिरोज खान यांच्या माध्यमातून प्राइज लागले सिद्धेश साठी. जवळपास 4000 झाले. लोअर फुल टोज आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. मला वाटतं आत्मविश्वास प्रत्येकाला जास्तीचा आहे की सिद्धेशच्या बॅटमधून तेवढे फटके येतील की नाही. त्याचा तो स्ट्राईक रेंजला आलाय. त्याचा ड्रेस कोड पहा. हँड ग्लोव्स वेअर केलेत त्याने आणि निश्चितच 3 बॉल 3 षटकार आता जास्तीचे दूर नाही आहेत. पुढचा बॉल इथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतोय हर्षित. यावेळेला समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक डायव्हिंग एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. चौकारी जाऊ दिलेला नाहीये. सिंगल आली. डबल कंप्लीट झाली आहेत. काय सूर मारला होता. चव्हाण होता त्या ठिकाणी. आयुष चव्हाणला आपण पाहिलं एखाद्या स्विमिंग पूल मध्ये जाई मारावी त्या रीतीने त्याने सूर मारला होता. रन्स मिळाल्या ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 56 आहे. 56 ला 5 आहेत. 56 ऑन दी बोर्ड. सिद्धेच्या बॅटमधून कधी ते 3 षटकार येतील आणि कधी 4000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाणार त्याची उत्कंठा प्रत्येकाला लागलेली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल शेवटचा आणि अंतिम षटक 56 बनलेले आहेत. 5 फलंदाज बाद.
मोहीन बॅटिंग करतोय सध्या गेलेला तो स्ट्रायकर वरती आहे. 2 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून. टीमचा महत्वाचा खेळाडू हर्षिदने संघाला मॅच मध्ये घेऊन आला. लालू काय गोलंदाजी, कमालीचं षटक पाहायला मिळालं. केवळ आणि केवळ त्याने 4 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या. मॅच मध्ये कमबॅक करणारे षटक राहिलं. संघाला अडचणीमधून बाहेर काढलंय त्याने. पुढचा भाव सचिनचा पहिला चेंडू हा फॉर्मफुल केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत असताना मला मिळतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. 2 धावा आल्यात. कॅच ड्रॉप झालेली आहे. मोईन शेखला जीवदान. 58ला 5 आहेत. ला 5 फलंदाज बाद झालेले मला मिळालं. कॅच पकडणाऱ्यापेक्षा कॅच सोडणाऱ्याची चर्चा जास्तीची होते. यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक इथून तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न आणि इथून मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मोईन शेख रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. एकोणसाठ धावा दाबोलकावरती बनलेले आहेत. 6 फलंदाज बाद. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. सिद्धेशला आपण स्ट्रायकर एंडवरती बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाशला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप नव्हे. 38 सर्कल क्लिअर करता आलेला नाही आहे या बॉलवरती सिद्धेशला. 61 धावा दाबोलकावरती 5 फलंदाज बाद. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. 4000 रुपयाचं कॅश प्राइस सिद्धेची वाट पाहत होतं. 61ला 5 आहेत. 61 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. पुढचा चेंडू यावेळेला परफेक्ट यॉर्कर बाला मिळतो. फाईन लेगला सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का आणि इथे धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. चौकार. पुढील सामना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फोर्स जायंट्स त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल इन्फिनो टायटन्स या संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. फर्स्ट सेमीफायनल. कॅप्टन्सी आपण टॉस करणार आहोत. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल आला. 65 ऑन दी बोर्ड आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. इन्फिनो टायटन्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना फोर्स जायंट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. यावेळेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आयुष चव्हाण चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. 60 ऑन दी बोर्ड आहेत. 66 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. सेकंड इनिंगकडे बघूयात. 66 धावसंख्येत करायचं. पाटला काय घडणार काय बिघडणार. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. या आपण दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं. आमचे जवळचे मित्र आणि उत्कृष्ट समालोचक निलेजी पवार सरांचा आवाज ऐकूयात.
सचिन गावडे साहेब यांचे देखील आगमन या ठिकाणी होत आहे. शाखा प्रमुख सचिन गावडे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आणि अगदी दमदार नगरसेवक सचिन पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाणडोंगरी प्रीमियर लीग साठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं कारण ही आपली मुलं आहेत या उद्देशानं आणि दरवर्षी गेली 8 वर्ष या स्पर्धेचं आयोजन दमदार या क्रीडा नगरीमध्ये होतं आणि हे ग्राउंड मिळवून देण्यासाठी मला वाटतं साहेबांचा हातखंड त्यांचा असणार आहे. बबन गावडे साहेब शाखा प्रमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सचिन पाटील साहेब हे उपस्थित आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक आपला माणूस आपला नगरसेवक सचिन पाटील साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये आवाज आपलाच पाहिजे आणि इकडे कांदिवलीमध्ये आणि बाणडोंगरीमध्ये आवाज सचिन पाटील साहेबांचाच आहे. धावफलकावरती धावा येतात 7, 4 बॉलवरती 7. रिंटू सिंग 5 वरती पोहोचला. 1 चौकार त्याच्या बॅटमधून तर सागर जोशीच्या बॅटमधून आपण 1 चौकार पाहिला. इथं मात्र सॉफ्ट हँडने खेळला आहे. तिकडे गॅपमध्ये चेंडूचा पाठला केला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. सुसाट वेगाने निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. पहिल्या 2 ते 3 बॉलवरती अडखळत सुरुवात केली होती. 2 बॉलवरती बीट झाला होता सागर जोशी, परंतु नंतरच्या बॉलवरती त्याने 2ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत आणि धावा वसूल केल्यात. आडवा बॅटने खेळायचा होता मोठा स्ट्रोक, परंतु हा खाली राहिला. लेग स्टंपच्या बाहेर पंचाने दोन्ही समांतर केलेत. कळवलं ही धाव अवांतर आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जी मात्र पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल 11. सागर जोशी बॅटिंग करतोय. नॉट आउट 9 धावांवरती. रिंटू सिंग एका धावेवरती खेळतोय. मॅच आता मात्र जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपल्या बाजूने घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय सागर जोशी. दोघंही विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्या अंदाजाने त्यांनी नेहमीच बॅटिंग केली आहे. सागर जोशी आणि रिंटू सिंगने काल देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. हा देखील जर पाहिला तर बराचसा बाहेर ऑफ कटर पाहायला मिळाला. या ठिकाणी टप्पा पडला. चेंडूने जास्तीचं वळण घेतलं, बाहेर निघाला आणि पंचांनी कळवलं आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वधारते. जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. 66 रन करायच्यात. 65 केल्या होत्या सुपरमॅन स्क्वॉडने आणि आता हल्क स्मॅशरला 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या 5 बॉलवरती. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळतंय या क्रीडा नगरीमध्ये. बाणडोंगरी प्रीमियर लीग द टाइम्स ऑफ इंडिया क्रीडांगण हा देखील मात्र जर पाहिला तर शहरापासून थोडासा दूर ठेवण्यात आला आणि इकडे मात्र जर पाहिलं तर आणखीन आता मात्र डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू आलाय. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बनवल्या त्या बिनबाद हल्क स्मॅशर टीमने 12 धावा. देखील उद्घाटन सोहळा प्रसंगी सचिन पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. आज देखील दुपारच्या सत्रामध्ये ते या ठिकाणी दाखल झालेत. क्रिकेटचे चाहते देखील तेवढेच आहेत. क्रिकेटचा खेळ त्यांना देखील तेवढाच आवडतो आणि या बाणडोंगरी प्रीमियर लीग साठी हे क्रीडांगण मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातखंड आहे आणि नेहमीच त्यांचं सहकार्य या बाणडोंगरी विभागासाठी, या बाणडोंगरी क्रिकेटसाठी आणि बाणडोंगरीच्या खेळाडूंसाठी नेहमीच सहकार्य असतं. असे लाडके नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत शाखा प्रमुख बबन गावडे साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विकी गुप्ता माईकशी संपर्क साधायचा आहे. हसन मलकानी कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. जर मॅचच्या दिशेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 12 बिनबाद 12. आता रिंटू सिंग स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर मनोहर भाई गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 66चा धावा पाठलाग करायचा आहे. 12 तर आल्यात पहिल्या षटकामध्ये. या वेगाने जर धावा बनवल्या तर
टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात, टार्गेट अचीव्ह करू शकतात. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट पाहायला मिळाला, बॉल मात्र कापला, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने. पहा तिकडे फुटबॉल देखील पाहायला मिळालं आणि बॉल पोहोचला सीमारेच्या पलीकडे, आला चौकार. हा चौकार आला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आणखीन वेगाने पुढे गेली आहे. आता रिंटू सिंगच्या बॅटमधून हा चौकार आला, स्क्वेअर कट केला, बॉलला अगदी कापला तिकडे आणि बॉल निघून गेला सीमारेच्या पलीकडे. 4 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय मनोहर भाई यांचं. चौकार आलाय. मी अंकित कदम यांना विनंती करतोय की आपले मान्यवर सचिनदादा पाटील यांना टॉस बॉक्स जवळ घेऊन यायचं आहे. संघाची धावसंख्या 16 आहे, अजून 50ची आवश्यकता आहे. मोठाफटका खेळायचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, चेंडू यशस्वीकडे गेला आणि तिथे मात्र फिरोज खान यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावा घेतोय. डॉट बॉल, बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल तो मात्र पाहायला मिळतोय. रिंटू सिंग 5 धावांवरती खेळतोय, सागर जोशी 9 धावांवरती बॅटिंग करतायत. प्रवीण सावंत साहेबांना देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये, त्यांनी देखील आनंद घेतला. दरवर्षी त्यांना देखील आम्ही पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र हा बॉल बराचसा बाहेर टर्न. पंचांनी सांगितलं की वाईट बॉल आहे. मान्यवर सचिनदादा पाटील यांना विनंती करतोय की हे दरवर्षी सुंदर षटकार लेग साईडच्या दिशेने रिंटूच्या बॅटने. मी मान्यवर सचिनदादा पाटील यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं दरवर्षीप्रमाणे या वर्षी त्यांचा बहुमोलाचा वाटा होता. मी आमच्या BCAचे प्रमुख हसन मलकानी यांना विनंती करेन की आणि प्रवीण सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपले नगरसेवक सचिनदादा पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. बीट मार्शल लहाने साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि इथं मात्र आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तिकडे चेंडूने हुलकावणी दिली, चेंडू पोचला सीमारेच्या पलीकडे. रिंटू सिंगच्या बॅटमधून हा चौकार. षटकार अगदी दूरवरती ठोकला रिंटू सिंगने आणि आता चौकार आला. संघाची धावसंख्या धन्यवाद साहेब 23 वरती पोहोचली आहे. 27 झाली. हा बॉल देखील पुन्हा एकदा आता थर्डमॅनला, चेंडू सीमारेच्या पलीकडे, चौकार. धन्यवाद दादा, तुम्ही इथे उपस्थिती दिल्याबद्दल आणि तुमचं जे सहकार्य आहे दरवर्षीप्रमाणे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अंपायर्स मॅच बॉल आलाय. लाने साहेब हे आपलं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेल लाने साहेब आपण यायचंय. बीट मार्शलचे अधिकारी लाने साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपल्याला विनंती असणार आहे आपण या. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता वेगाने पुढे गेली आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने होते. रिंटू सिंग देखील चांगली बॅटिंग, 19 वरती तो पोहोचलाय. सागर जोशीने 9 धावा केल्यात. येणारे 19 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. हा देखील बॉल इथं मात्र कव्हर्सला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पाहत आहेत. गॅप मध्ये चेंडू खेळला, एक सिंगल तर कंप्लीट. दुहेरीचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न झालाय.
आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. परंतु तिकडे कळवलं जातंय की हा 3 धावा नसून हा पंच कळवतायत की चौकार आहे. 4 धावा. पहा 12 बॉल मध्ये 37 धावा कुठल्या. या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय विरल जोशी साहेबांचं आगमन आणि खास दुबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होता दरवर्षी. तसेच अमोल जोशी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. लाने साहेब या आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 षटकं संपली आहेत. 35 धावा येणारे 18 बॉल आणि 31 ची आवश्यकता. दुबई ते मुंबई हा प्रवास या स्पर्धेसाठी खास असतो विरल जोशी यांचा. क्लासिकल बॅटिंग, कव्हर्स ड्राईव्ह नेहमीच चांगले राहिलेत विरल जोशी यांचे. पहिल्या मॅच मध्ये संघ अडचणीत होता, बॅटिंग केली, सामना जिंकून दिला. UIC स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख आधारस्तंभ अमोलजी जोशी यांचं आगमन झालेलं आहे. मी बांडवरी क्रिकेट असोसिएशनकडनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. UICचे सिनियर गोलंदाज या नावाने नावाजलेले आहेत अमोलजी यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. 35 झाल्यात 2 ओव्हरमध्ये. आता 18 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता. तोडफोड फलंदाजी. 23 धावांवरती रिंटू सिंग बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 1 षटकार, 4 चौकार आले. सागर जोशीने 2 चौकारण्याची तो बॅटिंग करतोय. 9 धावांवरती पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 35 झाली आहे. 18 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता. करंट रन रेट जर पाहिला तर 17.5 आहे आणि रिक्वायर रन रेट आता 10.5च्या रिक्वायर रन रेटने धाबा बनवायच्या आहेत इथून पुढे. 18 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता. 2 षटकं अगदी विस्फोटक अंदाजामध्ये पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आता गोलंदाजी मार्कवरती शाहिद शेख आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. याच्यानंतर पहिली सेमीफायनल जी यानंतर पाहायला मिळेल. रिवर्सचा फटका या ठिकाणी परंतु फसला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल टिपला. पहिली विकेट मिळून दिली आहे शाहिद शेखने. सागर जोशीला परतावं लागेल वैयक्तिक 9 धावा काढून.
ची झुंजार खेळी त्यांनी केली आहे. 40 झाल्यात, आता 26 ची आवश्यकता. 14 बॉल 26 हे इक्वेशन राहिले मॅच मध्ये जिंकण्यासाठी हल्क स्मॅशरला. परंतु सुपरमॅन स्क्वॉड कडे देखील गोलंदाज चांगले आहेत, परंतु इथून आता कमबॅक कशा प्रकारे करतील. सामना तर पाहिलं तर अगदी हल्क स्मॅशरच्या बाजूने झुकलाय, कमबॅक करू शकतो. आणखीन एक बॉल, हा देखील बॉल टोलवला गेलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे रिंटू सिंगच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. भूमिका निभावलेली आहे. अंकित कदम, प्रकाश नाटेकर, सिद्धेश पांगरेकर, सोनू मंजाळ, रोहित सुतार, हर्षित गोईल यांच्या माध्यमातून या सगळ्यांना यांनी एकत्रच करून ठेवलेलं आहे. आणि ही सर्वात मोठी नावाजलेली कांदिवलीमधली बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026. धन्यवाद. पुढील पवार साहेबांकडे. धन्यवाद राजेश तांबे सर. 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 37 वरती नॉट आउट बॅटिंग रिंटू सिंग. आता प्रथमेश जाधव, बाबू स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती फिरोज. स्वतः आता फिरोज आलेत गोलंदाजीसाठी. पाहूया काय करतायत. बॅटिंग तर त्यांनी चांगली केली, परंतु आता बॉलिंग करायची आहे. बॉलिंग करत असताना विकेट त्यांना मिळवायची आहे आणि डॉट बॉल टाकायचे. महत्वाचं षटक आहे. 12 बॉल मध्ये 16 करायच्यात. 8च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीगचा थरार आजच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल अंतिम सामना जो पाहायला मिळेल.
बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि त्यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. परवा 8 मानाचा चषक जो पाहायला मिळेल. 2 उपविजेता आणि उपविजेता कोण राहील, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर, कोणते खेळाडू असणार आहेत याकडे लक्ष असणार आहे. परंतु सध्याच्या घडीला यश कदम आणि कथन देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. यश कदमने चांगली बॉलिंग केली, तसेच कथन देसाईने देखील जर पाहिलं तर चांगली बॉलिंग बॅटिंग त्याची राहिली. परंतु 12 बॉल 16ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती फिरोज. पहिला बॉल सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जवळ बोलवला आहे, तिकडे डॉट बॉल. अनुभव आहे फिरोज यांच्याकडे, कारण त्यांचा संघ असतो ओपन गटामध्ये, व्यावसायिक गटामध्ये. फिरोज 11 कांदिवली हा संघ नेहमीच ओपन गटात पाहायला मिळतो आणि त्यांच्याकडे अनुभव तेवढाच आहे. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. हा बॉल फ्लिक केला आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल, दुहेरीचा प्रयत्न तद्वर करण्यात आलाय. दुहेरी धाव या ठिकाणी जर पाहिलं तर अंगलट आली, आवश्यकता नव्हती. इथं मात्र धावबाची विकेट. प्रथमेश जाधव, बाबू होईल या ठिकाणी बाद. दोन बॉलवरती केवळ एकच धाव खर्च केली आहे. विकेट आली धावबाची, बाबू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये हर्षित गोयल येतोय. कशा प्रकारे बॅटिंग हर्षित देखील करेल पाहावं लागेल. परंतु एका बाजूला रिंटू सिंग आहे, त्याच्या बॅटमधून अगदी मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळेल त्या मॅच मध्ये आणि मॅच मध्ये संपूर्णपणे तो घेऊन आलाय. 65 धावांचा पाठलाग करायचा होता. 51 बनवल्यात, 2 विकेट गमावल्यात आणि येणारे 10 बॉल 15ची आवश्यकता हल्क स्मॅशर या टीमला. टीमची धावसंख्या 51 झाली आहे. परंतु हे षटक निर्णायक आहे. सामन्याला कलाटणी देणारे हे षटक असेल का, हे पुढील 4 बॉल सांगतील. आल्या आल्या इथं मात्र जर पाहिलं तर स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक होते तिकडे, धाव मिळेल तिकडे. केवळ एक स्ट्राईक रोटेट केली आहे. रिंटू सिंग यांना स्ट्राईक एंड वरती आणलंय. आता मात्र जर पाहिलं तर एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. 14ची आवश्यकता, 9 बॉल 14. आता रिंटू सिंग साठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते, कारण त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आलेत. 6 चौकार आहेत आणि 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. तो स्ट्राईक एंड वरती आहे. 9 बॉल 14 हे समीकरण. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल, सुपरमॅन स्क्वॉड की हल्क स्मॅशर, या 2 संघादरम्यान ही बिग फाईट, मोठा सामना पाहायला मिळतोय. फिरोज विरुद्ध आता रिंटू सिंग ही लढत. हा बॉल बराचसा बाहेर, दबाव पाहायला मिळतोय. इथे मात्र जर पाहिलं तर चुकी झाली आहे, वाईट बॉल. आणि इथे पहा काय घडतंय, जिथं मात्र 1 धाव होती तिकडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. धावा पाव्या किती मिळत आहेत. तिसरीसाठी देखील पलटलेत, तिसरीसाठी पलटलेत, परंतु पंचांचा निर्णय येणं अद्यापही बाकी आहे. व्हाईट बॉल आणि +3 अशा 4 धावा येतील. जिथं मात्र एकच व्हाईट बॉलची धाव आली असती तिथं विकेट किपर कडून देखील चुकी झाली, मागे देखील चुकी झाली, बॅकअप मिळाले नाही आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 56 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र मॅच आली 9 बॉल 10 धावांवरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. हर्षित गोयल आणि रिंटू सिंग. 56 धावा, अब तक 56. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉल मध्ये 10ची आवश्यकता विजयासाठी. सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. सामना रंगात आलाय, सामना ढंगात आलाय. 9 बॉल 10ची आवश्यकता आहे. फिरोज यांचं हे षटक, चांगली गोलंदाजी केली, परंतु व्हाईट बॉल वरती त्या 3 धावा ह्या देखील महत्वाच्या आल्यात. इथं मात्र जर पाहिलं तर पायावरती चेंडू टाकलाय, एक सिंगल तिथं मिळेल. आता स्ट्राईक केल्यावरती पुन्हा एकदा रिंटू सिंगला पाहायला मिळत आहे. लेग बायची 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावसंख्या इकडे पुढे जाते. 57 धावा धावफलकावरती. येणारे बॉल शिल्लक आहे त्या 8 बॉल मध्ये 9 करायचे आहेत.
आज बॉलर कोण आहे ये साईड आहे ना साईड झाला ना 8 बॉल आणि 9ची आवश्यकता. मोठे स्ट्रोक आले, 2 उत्तुंग षटकार, 7 चौकार, 336 चा स्ट्राईक रेट. रिंटू सिंग 37 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. मोठा फटका, वेट आणि वॉच. हा देखील बॉल अगदी दूरवरती गगनाला गवसणी घालणारा खणखणीत षटकार रिंटू सिंगच्या बॅटमधून. बॉल मध्ये 43 धावांवरती नॉट आउट बॅटिंग. 3ची आवश्यकता बॅट जिंकण्यासाठी. हा फुल टॉस समोर प्लेस केला, एक सिंगल जिथे मात्र मिळेल. दुहेरीसाठी पलटणार नाहीये, एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचते ती 63. या आकड्यावरती 64 झाल्या. 2ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 2. 44 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय रिंटू सिंग. एक षटकार जर मारला तर या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक ठोकेल. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये इजूच्या बॅटमधून आलं होतं. वैयक्तिक 64 धावा त्याने बनवल्या होत्या आणि विस्फोटक खेळ त्याची देखील काल पाहायला मिळाली होती. परंतु आता रिंटू सिंग अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. एक मोठा फटका खेळायचा आहे, षटकार ठोकायचा आहे त्याला. अर्धशतक या स्पर्धेतील दुसरं बनेल, दुसरी 50 बनेल रिंटू सिंगची. परंतु 2ची आवश्यकता आहे. 6 बॉल 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शंकर बावकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 बॉल मध्ये 2 करायच्यात. 6 चेंडू 2ची आवश्यकता. षटकार जर ठोकला तर अर्धशतक कंप्लीट होईल रिंटू सिंगचं. कोणता संघ जिंकेल? चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. इन्फिनिटो टायटन्स आणि फोर्स जायंट्स. 2ची आवश्यकता. 6 बॉल 2. परंतु पहा रिंटू या ठिकाणी घाई केली आणि इथं मात्र धावबादची विकेट. रिंटू बाद होतोय. आवश्यकता आहे विजयासाठी. 5 बॉल 2. अमित सोनी खुश असणार आहेत कारण चांगली बॅटिंग केली आहे. दोन धावांची आवश्यकता. नवीन बॅटर चेतन राठोड. 2ची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. 2ची आवश्यकता. फिरोज आहे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याचाच फायदा ते घेतील. पहिल्या बॉलला लाईट डॉट, विकेट आली आहे. आता 5 बॉल 2ची आवश्यकता. 5 बॉल 2. मयूर कडव यांना आठवत असेल घाटकोपर मधील भटवाडी समाज कल्याण मध्ये 6 बॉल मध्ये 1 धाव बनवू दिली नव्हती अंडरआर्म क्रिकेटमध्ये. परंतु आता इथं 6 बॉल 2ची आवश्यकता आहे. 5 बॉल 2ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. इकडे मात्र समोरच्या दिशेने फटका, गॅप मध्ये खेळला, स्ट्रोक आला, चौकार आणि मॅच फिनिश केली चेतनने आणि संघ क्वालिफाय होतोय सेमी फायनल मध्ये. वेल प्लेड रिंटू सिंग आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील रिंटू सिंग.